जळगावमध्ये मतदानाबाबतचे 3000 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 2 सत्रात होणार प्रशिक्षण 11 जानेवारीला प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पार पडणार। नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार करतायत। नवनीत राणांमुळे भाजपचे नेते प्रचारापासून दूर जातात। आमदार संजय खोडकेंची प्रतिक्रिया। ठाण्यात आज शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, राहुल शिवाळे राहणार उपस्थित। शिवसेना भाजपचा आज वचननामा फायनल होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यावर। मनसेच्या शाखांना भेटी देत विविध कार्यालयांचं करणार उद्घाटन। बीडच्या माजलगावावर तुतारीचा गजर। नगराध्यक्षपदी महरीन शिफा बिलाल चाऊस नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये औपचारिकरित्या स्वीकारला पदभार। ठाण्यात भाजप शिवसेनेकडून बॅनरबाजी। ठाणे मनपावर कुणाचा झेंडा फडकणार याकडे लक्ष। भाजपा सांगेल त्याप्रमाणे निवडणूक आयोग पोपटासारखी बोलतो। निवडणूक आयोग भाजपाचा नोकर आहे। बिनविरोध नगरसेवक निवडीवरून विजय वडेट्टीवार यांची टीका। यवतमाळच्या पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार। मोहिनी नाईकांनी स्वीकारली नगराध्यक्षपदाची सूत्रे। जळगावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन। महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली। हिंगोलीतील सेनगाव नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल। नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा 6व्या वर्षाचा कार्यकाळ शिल्लक। अविनाश जाधवांनी निवडणूक अधिकारी सौरभ राव यांची घेतली भेट। निवडणूक आयोग कार्यालयातील गैरवर्तनाबाबत अविनाश जाधव यांनी घेतली भेट। शिंदेच्या शिवसेना पक्षाकडून 2 युवकांना बेदम मारहाण। दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचारादरम्यान घडली घटना। मारहाण प्रकरणी विनोद घोसाळकर आक्रमक। अमरावती महानगरपालिकेत फक्त राजकारणाचा चिखल झालाय। सध्या एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी लागली चढाओढ। शिवसेना नेते अभिजित अडसुळांची भाजपा आणि युवा स्वाभिमानवर टीका। महाराष्ट्रात 70 ठिकाणी बिनविरोध सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट झाले। खासदार संजय राऊतांचं विधान। राहुल नार्वेकरांना निवडणूक आयोगाची क्लीन चिट। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट। निवडणूक आयोग बरखास्त करा। मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करा। खासदार संजय राऊत यांची मागणी। सत्ताधारी किती जणांना पैसे देणार? बंडखोरांना अजूनही समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बंडखोरांच्या मनातील राग गेला की माघार घेतील। संजय राऊत यांची टीका। मुंबई ठाकरे बंधूंची एकच विराट सभा होणार। संजय राऊत यांची माहिती। 8 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत प्रसिद्ध होणार। सामनामधून ठाकरे बंधूंची मुलाखत प्रसिद्ध होणार। खासदार संजय राऊत यांची माहिती। नागपुरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलवणार। 8 जानेवारीला भाजपाकडून फडणवीस यांची प्रकट मुलाखत। भाजपाचा मोठ्या जाहीर सभाऐवजी संवादावर देणार भर। अमरावतीतील फडणवीसांच्या रोड शोवर बच्चू कडू यांची टीका। रोड शोला प्रतिसाद देणारे लोक दिसलेच नाही। भाजप कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची शर्यत होती का? बच्चू कडू यांची टीका। सोलापूरमध्ये केळीची शेती अडचणीत आणण्यासाठी शुगर लॉबी सक्रिय। शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांचा आरोप। मुंबईचा कायापालट महायुती सरकारने केलाय। विरोधक टोमणे मारून तात्पुरती करमणूक करतात। आमदार चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वादग्रस्त वक्तव्यावर माफी। आधी वक्तव्य मग माफी हे भाजपचं षडयंत्र। चव्हाण यांनी वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे। सतीश पाटील यांचं वक्तव्य। साताऱ्यातील ओझरडे गावाला मंत्री भरत गोगावले यांनी दिली भेट। स्ट्रॉबेरी उत्पादकांची भेट घेत शेती संबंधित कामकाजांचा घेतला आढावा। आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो। अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असे शेलारांचं विधान। नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख। उद्धव वाकरे जिहाद्यासमोर वाकून उद्धव ठाकरेंचा कणा मोडला। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। संतोष धुरी यांना राजकारणाचा गंध नव्हता। संतोष धुरी गेल्याने काही फरक पडणार नाही। आमदार महेश सावंत यांची धुरींवर टीका। यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर टीका। नवनीत राणांचा न शिकलेली बाई असा उल्लेख आतापर्यंत हनुमान चालीसा म्हणून दाखवली नाही। कोल्हापूरच्या मारुती चौकामध्ये घराला भीषण आग। आगीत गॅस सिलेंडरचा स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरलाय।
वाशिममध्ये शेतात बिबट्या आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मात्र वनविभागाच्या पथकानं प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्राणी रानमांजर असल्याचं केलं स्पष्ट. वाशिममध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ. कुत्र्यांची मोजणी थेट शिक्षकांवर टाकल्याने शिक्षक संघटनेकडून तीव्र विरोध. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नवी मुंबईमध्ये अवैध वेश्य व्यवसायाचा पर्दाफाश. माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून तुर्भे पोलिसांची कारवाई. 7 महिलांची सुटका. आरोपी ताब्यात. हॉटेल चालकाचा शोध सुरू. 2 शाळकरी मुलींची छेड काढत अपहरण करण्याचा प्रयत्न. साधूच्या वेशातील दोघांना नाशिकच्या हिसवळ ग्रामस्थांकडून चोप. दोघांना केले पोलिसांच्या हवाली. अखेर 3 अट्टल सोनसाखळी चोर पोलिसांच्या हाती. चोरट्यांकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. पनवेल पोलिसांकडून 3 आरोपी अटकेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. तब्बल 9,12,856 किमतीचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगर ऑफरमुळे दुकानात झुंबड. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सूट जाहीर केल्यामुळे दुकानात चेंगराचेंगरी. दुकान मालकावर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये इंस्टाग्रामवरून मुलींना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या तरुणाला घेतलं ताब्यात. भुदरगड पोलिसांनी घेतला ताब्यात. आरोपीचा मोबाईल जप्त. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो न्यूयॉर्क न्यायालयामध्ये हजर. आजची सुनावणी पूर्ण. पुढील सुनावणी आता 17 मार्चला. राजस्थानमध्ये शाळकरी मुलांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन अनिवार्य. मुलांना सोशल मीडियापासून दूर करण्यासाठी सर्वांगीण बौद्धिक विकास साधण्यासाठी उपक्रम सुरू. 5 लाख थकवलेत. पैसे मागितले की रडतो. गयावया करतो. निर्माता मंदार देवस्थळींवर अभिनेता शशांक केतकरचे गंभीर आरोप. स्क्रीनशॉट शेअर करून मेसेजही दाखवले. अमरावतीत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात कामगारांचं उपोषण. कामगारांनी काम बंद आंदोलन करत कंपनीचे दरवाजे केले बंद. वाशीमधील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण. अखेर दीर्घ परीक्षेनंतर रुग्णालयाच्या स्थलांतराचा मुहूर्त गवसला. या निर्णयाने जीर्ण इमारतीमुळे निर्णय झालेला धोका होणार दूर. सिंधुदुर्गमध्ये हत्तींच्या नुकसानीविरोधात सरपंच संघटनेचा दोडामार्गामध्ये ठिय्या. ठोस निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा दिला इशारा. कल्याणमध्ये मानवी साखळीद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती. विविध शाळांमधील विद्यार्थी होते सहभागी. गडचिरोलीच्या विजया करमीरवार यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. गडचिरोलीमध्ये 8,58,00,000 रुपयांच्या कर वसुलीसाठी मोहीम सुरू. कर वसुलीसाठी व्याजात 50% सवलत. थकीत कर भरण्यासाठी नागरिकांची नगर परिषदेकडे धाव. हिंगोलीत वाई गोरक्षकनाथ यात्रेत कुस्तीची दंगल. राज्यभरातील पैलवान स्पर्धेमध्ये सहभाग. दंगल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. शीतल तेजवानीला सीआयडीकडून अटक. न्यायालयाने 6 जानेवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. जालन्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन. बीडच्या माजलगावात पत्रकारांच्या वतीनं दर्पण दिन उत्साहात साजरा. विविध पुरस्कारांचे वितरण आमदार प्रकाश सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुरात मोसमातील निचांकी तापमानाची नोंद. सकाळी 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर राज्यात दुसऱ्या स्थानी. गेल्या 8 महिन्यामध्ये 28,000हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी. भिवंडीत आम्ही भिवंडीकर महोत्सवाचं आयोजन. जागर स्त्री शक्तीचा या संकल्पनेतून बचत गटाच्या पुढाकाराने महोत्सव आयोजित. राज्यात अवयवदानामध्ये पुणे आघाडीवर. गेल्या वर्षी 79 जणांचे मरणोत्तर अवयवदान. 207 गरजू रुग्णांना नवजीवन. इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा. भारतीय अंतराळ संशोधन केंद्रामध्ये तनिष्का फलफले हिची निवड. वर्ध्यात 200 विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि जीवन मूल्यांचे मार्गदर्शन. कार्यक्रमामध्ये एनएसएस विद्यार्थी, प्राध्यापक आणि परिवहन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती. वर्ध्यात आमदार शरीर सौष्ठव स्पर्धेच्या भव्य बक्षीस वितरण सोहळा. युवा एकता क्रीडा मंडळाच्या वतीनं सलग 5व्या वर्षी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला सिनेकलावंत गोविंदा यांची खास उपस्थिती. वर्ध्यात विश्वकर्मा भवन आणि गांधी वारसा पथ प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी घेतला प्रकल्पाचा आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम. मिशन
90 डेज अंतर्गत मोहीम सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12,840 जन्म मृत्यू प्रमाणपत्रे रद्द. प्रमाणपत्रे संबंधितांनी 7 दिवसात जमा न केल्यास कारवाई करण्याचे आदेश. नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. कायदेशीर परवानगीशिवाय एकही झाड तोडू नये, लवादाचा अंतरिम आदेश. आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी. अंगारिका चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात मोठी गर्दी. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ. उच्च न्यायालयाचे पुढील निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश. वाशीमध्ये रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्रात वाढ. 2 वर्षापासून नव्याने चिया पिकाची पेरणीलाही वेग. यंदा थेट 1,18,000 हेक्टरवर पेरणी. सांगलीमध्ये चीनी बेदाणा विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आंदोलन. चीनचा बेदाण्याची भारतात आणून कमी दरात विक्री करत असल्याचं समोर. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. सिंधुदुर्गातील पोंभुर्ले गावामध्ये राम शिंदे यांनी जांभेळकरांना केलं अभिवादन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.